नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ क्रमांक 6 महासागरांचे महत्त्व. स्वाध्याय अ. गटात न बसणारा घटक ओळखा. नकाशा संग्रहाचा वापर करावा. 1. शंख, मासे, खेकडा, जहाज. उत्तर आहे जहाज. 2. अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, मृत समुद्र, कॅस्पियन समुद्र. उत्तर आहे मृत समुद्र. 3. श्रीलंका, भारत, नॉर्वे, पेरू. उत्तर आहे पेरू. 4. दक्षिण महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर. उत्तर आहे बंगालचा उपसागर. 5. नैसर्गिक वायू, मीठ, सोने, मॅंगनीज. उत्तर आहे नैसर्गिक वायू. ब. प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो? उत्तर आहे 1. लोह, शिसे, पारा, सोडियम, मॅंगनीज, सोने इत्यादी खनिजे. 2. मोती व पोवळे यांसारख्या मौल्यवान वस्तू. 3. शंख व शिंपले यांसारख्या शोभेच्या वस्तू. 4. औषधी वनस्पती. 5. कोळंबी, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी, शार्क, रावस व इतर अनेक आहारात खाल्ले जाणारे सागरी जीव. 2. जलमार्गातून वाहतूक करणे किफायतशीर का ठरते? उत्तर आहे 1. जलमार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वस्तूंची मालवाहतूक करता येते. 2. सागरी प्रवाहांना अनुसरून जलवाहतूक केल्याने जहाजांचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते, म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते. 3. समुद्र सानिध्य असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व का? उत्तर 1. समुद्र सानिध्य असलेल्या प्रदेशात बाष्पाचे प्रमाण जास्त असते. बाष्प हवेतील उष्णता शोषून घेते, त्यामुळे या प्रदेशातील दिवसभराच्या किमान व कमाल तापमानात विशेष फरक पडत नाही, त्यामुळे येथील हवामान सम असते. 2. खंडांतर्गत प्रदेशात बाष्पाचे प्रमाण कमी असते, त्यामुळे या प्रदेशातील दिवसभराच्या किमान व कमाल तापमानात खूप फरक पडतो, त्यामुळे येथील हवामान विषम असते. 4. पॅसिफिक महासागराचा किनारा कोणकोणत्या खंडांलगत आहे? उत्तर आहे पॅसिफिक महासागराचा किनारा उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या खंडांलगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.